पूर्वाभ्यासेन तेनैव ह्यते यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्मादि वर्तते। तो जो योगभ्रष्ट असतो त्या योगभ्रष्टाला पूर्वाभ्यासाने सगळ्या गोष्टी आपोआप प्राप्त होतात म्हणाले। मागच्या जन्माच्या योगभ्रष्ट असल्यामुळे योगाचे संस्काराने त्याला या जन्मात आपोआप तो अभ्यासाकडे वळला जातो, योगाच्या अभ्यासाकडे वळला जातो ते सांगतात। आणि मागील जे सद्बुद्धी जेत जीविता झाली होती अवधी मग त्याची पुढची निरवधी नवील आहे। म्हणजे मागच्या जन्मात जिथपर्यंत अभ्यास झाला होता त्याचा जिवंत असताना तिथून आता याचा अभ्यास पुढे सुरू होतो। म्हणजे मागचा अभ्यास वाया जात नाही, म्हणजे कोणताही एरवी कुठलेही कर्म वाया जात नाही, पण योगभ्रष्टाचं ते वैशिष्ट्य की ते पूर्ण तिथून त्याचा अभ्यास सुरू होतो। तिथून मागच्या जन्मात जिथपर्यंत झालं असेल तिथपर्यंत झालं ते सगळं पुन्हा त्याला या ठिकाणी प्राप्त होतं। ते तर सदैव आणि पायाळा वरी दिव्यांजन म्हणून मग देखे जेवलेला पाताळ धन एक दृष्टांत दिला की पाताळातलं जे धन आहे गुप्त धन ते कोणाला दिसतं, ज्याला अंजन लावलेलं आहे त्याला दिसतं। त्यातल्या त्यात तो आधी पायाळू असला पाहिजे आणि मग अंजन लावलं की त्याला जसं सगळीकडे धन दिसायला लागतं, म्हणजे आपोआप जसं होतं त्याला काही वेगळं करावं लागत नाही। पायाळू माणसाला धन दिसतं असं म्हणतात आपल्याकडे। ते दृष्टांत जो आहे तो खरा का खोटा हा बघायचा नसतो, कळलं का? दृष्टांताचा एक नियम असा आहे की जे लोकांमध्ये प्रसिद्ध ते द्यायचं असतं। पामर आणि पंडित साधारण प्रतीची असली पाहिजे। दृष्टांत देताना हा एक महत्वाचा मुद्दा असतो की दृष्टांत हा कधीही फक्त पंडितांना कळला असा द्यायचा नसतो, तो पामरालाही कळला पाहिजे आणि पंडितालाही कळला पाहिजे, म्हणजे सगळ्यांना समान अशी प्रती दिली पाहिजे। मग तो खरा का खोटा हा मुद्दा नाही। त्यामुळे पायाळूला खरंच धन दिसतं का हा प्रश्न कोणी विचारला तर त्याचं उत्तर आपल्याजवळ ते काही नाही, पण पायाळूला दिसतं असं म्हणतात। पण त्याच पायाळूला जर पुन्हा अंजन घातलं तर त्याला जास्त स्पष्ट दिसतं। पण अंजन घालून दिसतं हे खरं आहे, काही विद्या आहे, अंजनाची एक विद्या आहे। अंजन काय असतं ते बऱ्याच विद्येमध्ये अंजनाचा उपयोग केला जातो, तर त्या माणसाला जसं ते धन दिसतं म्हणाले तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगुम्य हलटाय ते तर सौरसे विण जाय बुद्धी ते याची। या योगभ्रष्टाला असं होतं की गुरुशिवाय दुर्भेद अभिप्राय जो आहे म्हणजे एखाद्या ग्रंथाचा अभिप्राय हा गुरुशिवाय कळणं शक्य नाही आहे, गुरुगम्य आहे, पण त्याही ठिकाणी जी बुद्धी चालते। म्हणजे कितीही अवघड ग्रंथ असला किंवा अवघड अभिप्राय असला, म्हणजे वेदार्थाचा विचार केला तर वेदार्थ हा सर्वात अवघड आहे, तात्पर्य तिथं त्यांचं वेदांताचा किंवा वेदार्थाचा विचार करताना वेदार्थामध्ये फार गहनता आहे। एखादी गोष्ट सुटते आपल्याकडून असं होतं, सगळ्या वेदाचा विचार करायचा म्हणलं की सामान्य माणसाच्या बुद्धीतून ते एखादी गोष्ट सुटू शकते सामान्य माणसाचं, पण तशा ठिकाणी जे परंपरा प्राप्त अर्थ तेच अर्थ धरून विचार केला पाहिजे वगैरे जे आहे ते गुरुच्या जवळ बसून कळतात, अन्यथा ते कळत नाही असा एक सामान्यपणे नियम आहे। म्हणून आपल्याकडे गुरु परंपरेनं जो शिकलाय त्यालाच मान्यता आहे। नुसतं स्वतः पुस्तक वाचलंय म्हणून त्याला मान्यता नाही, बुद्धीनं जरी त्याला कळलं तर त्याला मान्यता नाही आहे। मान्यता कोणाला आहे? गुरुजवळ बसून ज्याने शिकले त्यालाच आहे। का तर त्याचं कारण काही अर्थ असे असतात की ते गुरुच्याच परंपरेने कळतात, पण योगाच्या बाबतीत असं की दुर्भेद जो अभिप्राय आहे म्हणजे सहजपणे कळणं शक्य नाही आहे असे दुर्भेद अभिप्राय ते तर सौरसेविणे जाय बुद्धी द्यायची, त्याची बुद्धी आपोआप तिथं जायला लागते। हा योगभ्रष्टाचं एक वैशिष्ट्य आहे। कारण काय त्याला काही गुरुचं हे नव्हतं, परंपरा नव्हती, पण त्यांनी मनाने जेवढे प्रगती केली सगळ्या गोष्टी आहेत त्याची पारंगतता होती। काही असेल योगभ्रष्टाचा तर असलीच पाहिजे। काही एवढ्या लहानपणी आणि एवढ्या कमी वयामध्ये आणि एवढं प्रौढ लिहिणं हे सोपं नाही, ते मागचं काही पुण्य होतं इतकं संशय नाही, पण ते योगी नव्हते, पण ते किंवा हे नव्हते कारण ते नास्तिक होते ना नंतर। म्हणजे मागच्या पुष्कळ ठिकाणी असं आहे की आता हे इंग्रजांनी एवढे जे सगळे शोध लावले हे आपल्याला वाटतं इंग्रजांनी खूप प्रयत्न करून शोध लावले, प्रयत्न केले यात काही नाही, पण मेरुतंत्र ग्रंथात असं सांगितलं की या लोकांनी आधी मंत्र सिद्ध केले तर मग मंत्रसिद्धीद्वारा त्यांना ते प्रयत्न झाले। मग एखादा मागच्या जन्मात मंत्रसिद्ध करता करता राहायला गेला असेल त्याला या जन्मामध्ये ते सापडलं, असंच झालेलं आहे। म्हणजे काय आहे की मागच्या जन्मीचं पुण्य आहे ना ते प्राप्त झालेलं आहे। कारण कोणालाही
एखाद्याला सगळ्यांनाच प्राप्त होत नाही ना, हा पण भाग आहे की अध्ययनाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर सगळ्यांनाच लवकर प्राप्त होत नाही. किती मोठा माणूस असू द्या, किती मोठ्या घरात जन्मलेला असू द्या, पण त्यांना ते समान बुद्धी नाही चालत त्यांची. म्हणजे आपण म्हणतो ना वातावरण आहे म्हणून, वातावरण आहे म्हणून होतं असं काही नाही. काही ठिकाणी असे पाहण्यात आहे की ते वातावरण म्हणजे 3-3, 4-4 पिढ्या असलेल्या पोरांच्याही ठिकाणी, मी आता ते समोर व्हिडिओ म्हणून नाव घेत नाही, पण काही ठिकाणी असंही पाहण्यात आलेलं आहे की ते त्यांची बुद्धी एकदम सामान्य, 4 पिढ्यापासून त्यांच्या घरात मोठी परंपरा आहे वगैरे वगैरे, पण ते शिकत असताना सामान्य पोरांसारखंच शिकतात. तदप्येष श्लोको भिगेतो हा किती सोपा मंत्र आहे की किती ऐकण्यात आलेला आहे, पण तो एका पोराला आला नाही. कळलं का? तो तदप्येष तर टडटड असं काहीतरी करत होता. म्हणजे कोणाला सांगतोय मी, बाहेर ज्याचा संस्कार नाही असं नाही सांगत मी, ज्यांच्या 3 पिढ्या शिकलेल्या आहेत, ज्यांच्याकडे मोठी परंपरा आहे, त्याच्या घरचं सांगतो. त्यामुळं विद्या यायला सुद्धा एक पूर्वपुण्य लागते. विद्यात काय कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला हे सांगतो. आणि असा एक नियमही आहे की काय अग्रे धावती धावती नाही का, पूर्वदत्तेषु या विद्या पूर्वदत्तेषु यद्धनम पूर्वदत्तेषु या भार्या अग्रे धावती धावती असं म्हटलंय. या 3-4 गोष्टीसाठी तर पुण्यच लागतं. धन मिळवायचं असेल तरी पुण्यच लागतं. म्हणजे पूर्वी दान केलं असेल तर या जन्मात धन मिळतं, पूर्वी विद्या दिली असेल तर या जन्मात विद्या मिळते. म्हणजे एखाद्या जन्मात जर खूप बुद्धिमत्ता आहे, खूप विद्या प्राप्त झाली, कोणाला शिकवलं नाही, काही दिलं नाही, तर त्या माणसाचं आयुष्य व्यर्थ जातं, त्याला पुढल्या जन्मात विद्या नाही मिळत. म्हणजे विद्या प्राप्त होण्यासाठी सुद्धा त्याला विद्येचं दानच करावं लागतं. जन्मोजन्मी विद्या प्राप्त व्हावी असं ज्याला वाटतं त्याच्यासाठी तर हा नियम आहे. आणि म्हणून मला एकाने सांगितलं की त्यांचे आजोबा चांगले घनपाठी होते. 9 दिवसामध्ये त्यांनी जटापारायण केलं असं त्यांची लौकिकता होती. त्यांच्या मुलाला त्यांनी संविधा कशी शिकवता आली, पण ब्राह्मण शिकवताच आलं नाही. ब्राह्मणाचं एक अक्षरही आलं नाही त्या मुलाला. असे खूप मोठमोठे पंडित लोक आहेत की त्यांची मुलं काहीच शिकले नाही. का? ते म्हणजे वातावरण असूनही शिकले नाही, फार सामान्य बुद्धीचे. म्हणजे काही वेळा असं होतं की ती बुद्धी गेली कुठं असा प्रश्न पडावा. एवढे एकीकडे एवढे मोठे इतकी सामान्य बुद्धीचे काय असंही होतं. त्यामुळं ते बुद्धी प्राप्त होणं जे आहे, ज्ञानप्राप्तीचं जे एक साधन, आपण बुद्धीला आपण ज्ञानप्राप्तीचं साधन समजतो ना. वस्तुतः शास्त्रामध्ये बुद्धी आणि ज्ञान एकच समजतात. पण ते काय जे काय असेल, ते विद्या जी आहे ती मागच्या जन्मात असेल तरच प्राप्त होते. पुष्कळ वेळा असंही आहे ना की खूप बुद्धिमान माणसं असतात पण त्यांना विद्या मिळालेली नसते. काही वेळा बुद्धिमान असून विद्या मिळत नाही, काही वेळा म्हणजे विद्येचं वातावरण असून विद्या मिळत नाही, घरामध्ये असताना विद्या शिकलेले लोक शिकत नाहीत. अशा अनेक पद्धती आहेत, अनेक गोष्टी आपण पाहतो. हा सगळा भाग जो आहे तो मागच्या जन्माचा आहे. तसं या योगभ्रष्टाच्या बाबतीत असं आहे की योगभ्रष्टाला म्हणजे हे सगळं जे वर्णन आहे, हे सगळं वर्णन जर विचार केला तर ज्ञानेश्वरांचं स्वतःच आहे, हे लक्षात घ्या. हे दुसरं काय, वयाच्या 16व्या वर्षी इतकी भाषा, हे कारण काय ज्ञानेश्वरांनी किती वाचलं असेल, वाचून आपण विचार केला तरी किती वाचलं असेल. नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं जे चरित्र सांगितलंय त्या चरित्रामध्ये त्यांच्याजवळ एक श्रीधरीची पोथी असायची असं सांगितलंय. म्हणजे गीतेवरची जी श्रीधरांची टीका आहे सुबोधिनी नावाची, ती पोथी असायची, एवढा एक वर्णन आहे. म्हणजे यांच्याजवळ नेहमी काय असायचं, शांकर भाष्य पाहिलं की नाही शंकाच आहे, पण भाष्यकाराचे वाटपूस तू म्हणतात म्हणून पाहिलं असेल असं एक आपण म्हणू. पण कोणाकडे का त्या काळच्या एकंदरीत त्यांच्या परिस्थितीवरून त्यांच्यावर जो काय स्थिती झाली, त्यांना अन्याय झाला, जो काही त्रास झाला, तर काही कोणीच त्यांना शिकवलं नाही. बसा भाऊ आम्ही तुम्हाला शिकवतो, कारण मुंजेच झाली नाही तर अध्ययनाचा विषय राहिला. ब्राह्मणाचं पोरगाचं अध्ययनच मुंजीशिवाय सुरू होत नाही, त्यांची मुंजेच झाली नाही, तेव्हा अध्ययनाचा विषयच राहिला नाही. म्हणजे मुंजे नसल्यामुळे त्याला कोणीतरी शिकवायला लागलं तर तो केवढा मोठा पद्धत समजला जाईल. आजच्या काळात कोणी काही करायला लागलं ते सोडून द्या, त्या काळातला जर विचार केला तुम्ही,
आज काय कोणी करायला लागले ना, स्त्रियाही पौरोहित्य करायला लागल्या, स्त्रियांनी वेद शिकला पाहिजे वगैरे विचार चालू आहे, मुंजीची गरज नाही वगैरे वगैरे असे विचार चालू आहे. पण त्या काळामध्ये तर असं नव्हतं. त्या काळात त्यांना जी काही परिस्थिती प्राप्त झाली त्या काळात त्यांना हे गुरुगम्य जे ज्ञान आहे, गीतेसारखं गुरुगम्य ज्ञान, अद्वैत तत्वज्ञानासारखं श्रेष्ठ तत्वज्ञान हे सहजपणे कसं प्राप्त झालं. निवृत्तीनाथांना शिकवलं असं म्हणता येईल का? त्यांनी गुरुला मान्य झाला एवढं प्रत्येक ठिकाणी तरी दीक्षा दिली असं उल्लेख आहे. ते म्हणजे ते परंपरेने ते ज्ञान आपोआप हे हृदयाची झालं. त्यांनी काय अध्ययन केलं? निवृत्तीनाथांनी ते कोणाकडे अध्ययन केलं? ज्ञानेश्वरांचं काय केलं? त्यांचं घ्या अध्ययन केलं कोणाकडे? निवृत्तीनाथांना दीक्षा दिली गैनीनाथांनी, दीक्षा दिली. पण म्हणजे वेदाध्ययनाची पद्धत वेगळी आहे ना, वेदाध्ययन शास्त्र देण्याची पद्धत वेगळी आहे. काही वेळा ही मंडळी जर गुरुमुखातून ते अध्ययन झालं नसेल तर तोंडातून काढत नाही. म्हणून ज्ञानेश्वर रेड्याच्या मुखातून वेद बोलवला हे खरंय, पण स्वतः कधी वेद म्हणला नाही हे लक्ष द्या. ज्ञानोबारायांचं दुसरा विचार केला, रेड्याच्या मुखातून त्यांनी ते चमत्कार करून दाखवला. पण तुम्ही कुठं वाचलं का की ते वेद पारायण करत बसले? त्यामुळे त्यांनी उपनिषदाला हात घातला नाही. बघा म्हणजे त्याची मर्यादा काय असेल, त्यांनी मर्यादा किती पाळली. उपनिषद कारण वेदाचा भाग येतो. संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद इथपर्यंत शाखा येते. तेव्हा उपनिषदात हात घातला नाही. श्रुती माहीत नाही असं नाही त्यांना, श्रुती माहीत असेल, पण त्यांनी या पूर्ण याच्यामध्ये कुठेही श्रुतीचा उल्लेख केलेला नाही. श्रुतीचा उल्लेख म्हणजे श्रुती वाक्य उच्चारलं नाही इतका नियम, कारण अध्ययन झालं नाही. अध्ययन काय झालं? मुंज झाली नाही. म्हणून मुंज न झाल्यामुळं त्यांनी हे केलं. दीक्षे योग दीक्षेनं त्यांना सर्वात्मिकतेचा अनुभव आला. पण असा नियम आहे की जरी असं असलं तरी गुरु, कारण ही विद्या गुरुगम्य आहे. गुरुगम्य म्हटल्यापेक्षा गुरुमुखातून आहे. श्रुती आहे ना, श्रुती म्हणजे काय? ऐकून शिकलं जाणे गुरुच्या मुखातून. गुरुच्चारण अनुच्चारण रूप अध्ययन आहे. अध्ययनाचा जो अर्थ आहे तो आहे की गुरुमुखोच्चारण अनुच्चारण, म्हणजे गुरूंच्या मुखातून जे उच्चारण येतं त्यानुसार उच्चारण आपल्या तोंडातून आलं पाहिजे, त्याला अध्ययन असं म्हटलेलं आहे. त्यामुळं ज्या वेद गुरु परंपरेतून जे शिकलेले लोक नाही ते लोक माहीत, अर्थ तरी माहीत असलं पुष्कळ, संतांना पुष्कळ वेळा कळतं अर्थ काय, पण ते तोंडातून काढत ते. ज्ञानेश्वरांचंच हे मोठं उदाहरण आहे. म्हणजे लोकांनी किती गप्पा जरी मारल्या तरी ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत लोक की त्यांनी काय रेड्यामुखातून वेद बोलवलं याच्यावरच लोक. त्यांनी स्वतः नाही म्हणलं ना. म्हणजे शास्त्र मर्यादेचं जे पालन आहे. आता परवा कोणतरी युट्यूबवर काय आता हल्ली वारकरी संप्रदाय हा वैदिक संप्रदाय नाही म्हणून सांगायला सुरुवात झाली. काही लोक तसं करायला लागले. तर त्यांना हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की वारकरी संप्रदायातून ज्ञानादेव रचिला पाया, तुका झालाचे कळस आहे. या दोघांनीही कुठेही स्वतःहून वेदाचा तो अर्थ आम्हाचे जे डावा म्हणणारे तुकाराम महाराज, वेदाचा अर्थ त्यांना माहिती, पण त्यांनी वेदोच्चार केला का? वेदोच्चाराचा आग्रह सुद्धा धरला नाही त्यांनी. का नाही धरला? उलट बरं झालं म्हणजे मला कुणबी केलं ते, नुसते अक्षर बघून बसलो असतो असंच अर्थ केलं ना. याचा अर्थ काय की शास्त्र मर्यादा, ही मर्यादा त्यांनी सगळ्यांनी पाळली. तुम्ही कोणत्याही म्हणजे जे परंपराभूत संत आहेत ते हल्लीचे संत नका घेऊ, ते आता हल्ली सगळे काय झालेले स्वयंघोषित संत आहेत. खरं संत पद कुठं आहे? आत्ताची स्थिती अशी आहे. पण जे खरे आहेत, परंपरांना आलेले आहेत, बाबाजी चैतन्य वगैरे अशा परंपरेतून, तुकाराम महाराजांची चैतन्य परंपरा आहे ना, त्या परंपरा, त्या लोकांनी कुठेही वेदाध्ययनाचा मर्यादेचं उल्लंघन केलं तर तुम्हाला सापडणार नाही कुठे. मागे मला वाटतं मी एकदा उदाहरण दिलं होतं दाजी महाराजांच्या चरित्रातलं, यांच्या बाबतीत. दाजी महाराज एकदा संहिता म्हणायला बसले होते, म्हणता म्हणता चुकले होते. वर तसं खाली झाला, होऊ शकतं माणसाचं स्खलन होतं, त्याच्यात काही विशेष नाही. तर बाहेर दोरी विणत बसले होते गंगाजी बाबू धनगर होते, ते त्यांचे गुरु योगाचे. त्यांना लक्षात आलं चुकले म्हणून. ते म्हणले अरे दाजी चुकला.
त्यांनी ओरडले ते चुकला म्हणून. ते म्हणे चुकलं तर आता ते 2-3 वेळा म्हणून दाखवलं, पण ते चूक काय ते तसंच म्हणायला लागले, चुकीतच म्हणायला लागली होती. मग काय करायचं? तेवढे महाराज मला चूक सांगा. ते म्हणे मी कसं सांगणार, मला कुठं सांगता येतं, म्हणजे चूक कळते पण सांगता येत नाही, कारण उपनयन नाही झालेला, अधिकार नाही आहे. मग असं केलं की समाधी लावली, तो देह सोडला आणि त्यातून सूक्ष्म देहानं येऊन यांना चूक काय ते सांगितली. तर सूक्ष्म देहाला अधिकार आहे, कारण सूक्ष्म देह यातून नाही, मागच्या जन्माचा ब्राह्मण या जन्मात शूद्र असू शकतो ना, किंवा या मागच्या जन्माचा शूद्र या जन्मात ब्राह्मण असू शकतो. मुख्य दोष कोणत्या याला? मुख्य स्थूल देहाला दोष येतो. मर्यादा कुठे? स्थूल देहाची. स्थूल देहाची मर्यादा त्यांनी सांभाळली, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता हे विसोबाखेचर आहे किंवा निळव आहे, हे ब्राह्मण असू दे, कधी वेदमंत्र म्हणले आपण ऐकलं ते, पण वेदाध्ययन झाला असेल ना त्यांचं, थोडंफार तरी झालं असेल. वेदाध्ययन झालं की नाही हा मुद्दा नाही माझा. माझा मुद्दा काय आहे? शास्त्र मर्यादेच आहे. एखाद्याचं वेदाध्ययन झालंही नसेल ना. मी काय म्हणतो की अनुकूलता प्रत्येकाला प्राप्त होते असं नाही. प्रत्येकाचं वेदाध्ययन ब्राह्मण, जो ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाचं वेदाध्ययन झालं असं पूर्वी पण नव्हतं. तुम्ही जर नीट बारीक काही नजर बघितलं, कारण सगळ्यांचं शाखाध्ययन होणं आणि सगळ्यांचं होणं शक्य नाही ना. प्रत्येकाला तेवढा वेळ देणं होईल असं नाही. बरं, पुष्कळ जण लोक काय करायचे, कामापुरतं शिकायचे. आपल्याला कोमल लागते, पूजा लागते, तेवढं शिकायचे, वैश्वदेव लागतं तेवढं शिकून घ्यायचे, बाकी आपल्याला काय करायची गरज नाही म्हणून. असे खूप लोक होते. काही लोक कारभारात पडल्यानंतर विसरून जायचे, असे व्हायचं. असे भरपूर प्रकार आहेत ना. विसोबा खेचर मात्र विसोबा खेचरच वेदाध्ययन झालं असलं पाहिजे. का? कारण विसोबा खेचर तत्कालीन आळंदीच्या ब्राह्मणात प्रमुख होता. एक तर तो पैशाने तरी मोठा असला पाहिजे, नाही तर विद्वत्तेने तरी मोठा असला पाहिजे, नाही तर त्या काळात उगीच कोण कोणाला मोठं म्हणायला तयार आहे, अशी स्थिती होती. त्यामुळं आज असेल पण विसोबा खेचर काय निळोबा आहे. निळोबा राहायचं काय? निळोबा आहे तर कुलकर्णी होते. निळोबा राहायला तुकाराम महाराजांनी अनुग्रह दिला ना, ते तर कुलकर्णी होते. पण वेदाध्ययन झाला असेल असं नाही. पण माझं म्हणण्याचं तात्पर्य की शास्त्र मर्यादा. आता ज्यांचं वेदाध्ययन झालं नाही हे झालं इतर संतांचं. तसं गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात आहे, म्हणजे चरित्रात येत नाही ते. महाराज नंतर वाणी रूपानं बोलत होते काही दिवस. तात्यासाहेब केतकरांच्या मुखातून महाराज बोलत असे. म्हणजे महाराजांनी देह सोडून ठेवल्यानंतर 1913 महाराजांनी समाधी घेतली आणि त्याच्यानंतर जवळपास 12 वर्षांनी महाराज तात्यासाहेब केतकरांच्या मुखातून बोलत होते. तर 1925ला वगैरे बोलायचे, बरेच दिवस बोलत होते महाराज. तर ज्यावेळेस तात्यासाहेब केतकरांच्या मुखातून महाराज बोलत होते त्यावेळेस हे के.बी. बलसरे त्यांच्या सहवासात आलेले. तर के.बी. बलसरे एकदा बोलता बोलता चुकीचं बोलले होते की स्वतंत्र कर्ता नावाचं ब्रह्मसूत्र आहे म्हणून. तर महाराज म्हणले चुकते, बघून घ्या म्हणले एकदा तुम्ही. आणि ते ब्रह्मसूत्र नाही आहे, ते पाणिनी सूत्र आहे, पण हे म्हणले ब्रह्मसूत्र. महाराजांनी त्यांना चूक सांगितली होती, पण पुढे काय बोलले नाहीत महाराज. तर मग जेव्हा यांनी पाहिलं नंतर 1-2-4 दिवसापर्यंत पाहताना लक्षात आलं की अरे आपल्याकडून खरोखर चूक झाली. महाराजांनी आपल्या त्यावेळेस सांगितलं होतं काही ते चुकते पाहून घ्या म्हणून. तोंडातून फक्त काही बोलले, फक्त एवढंच बोलले महाराज काही ते चुकते पाहून घ्या. मग त्यांनी 2 दिवसांनी विचारलं होतं की ब्रह्मज्ञानी माणसाला आमचं चुका कळतात का म्हणून. कळतात, पण शास्त्राध्ययन न होतं पण कळतं का? हो कळतं. मग तुम्हाला कळलं तर मग त्या दिवशी तुम्ही का नाही सांगितलं, असा के.बी. बलसरे प्रश्न विचारला होता. तर महाराज म्हणले माझं गुरुमुखातून अध्ययन नाही झालं. माझं अध्ययन गुरुमुखात. महाराजांचं शास्त्र वेदाध्ययन झालेलं नव्हतं, कारण 12 वर्ष ते घरातून गुरु शोधार्थ निघून गेले होते, अध्ययन झालेलं नव्हतं. तर मला ब्रह्मज्ञानाला जरी कळलं, जर त्याचं गुरुमुखातून अध्ययन झालं नसेल तर तो बोलत नाही. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. योग भ्रष्टाचं योगी लोकांचं काय वैशिष्ट्य आहे की जरी कळलं म्हणून तत्वज्ञान काही वेळा ते, कारण ते मर्यादा पाळतात, ते शास्त्र मर्यादेत
हे म्हणून महाराजांनी आता वस्तुतः ही काही श्रुती नव्हती, सूत्रग्रंथ आहे. म्हणजे एखादं महाराजांनी बोललं जरी असतं तरी चाललं असतं, पण तसं त्यांनी ती मर्यादा पाळली. पौरुषय ग्रंथ आहे ना सूत्रग्रंथ, म्हणजे श्रुतीच्या बाबतीमध्ये कसं श्रुती अपौरुष आहे, वेदाच्या बाबतीमध्ये वेद अपौरुष आहे, तसं नाही. तर असो, तर सांगण्याचा तात्पर्य तैसे दुर्भेद जे अभिप्राय, हा या सगळ्या विवेचनातून जे आले की दुर्भेद अभिप्राय म्हणजे काही वेळा गूढ अर्थ असतात ना, शब्दातून निघणारे अर्थ त्याच्यातूनही लहान असणारे अर्थ, असे गूढ अर्थ सुद्धा जे गुरुगम्य हनट आहे, गुरुगम्य असतात, ते सुद्धा अर्थ इथं समजते म्हणाल. जसं वाल्मिकी रामायण अत्यंत सोपं वाटतं आपल्याला, पण वाल्मिकी रामायण रामानुजाचार्यांनी वाल्मिकी रामायण त्यांच्या शिष्याला 21 वेळा शिकवलं. वाल्मिकी रामायण फार सोपं आहे खरं म्हणजे त्याची रचना, पण अलौकिक बुद्धी काय असते त्या, 21 वेळा शिकवलं आणि 21 वेळा 21 वेगवेगळे अर्थ सांगितले. आणि त्या टीकाकारांनी म्हणजे ते जे भूषणकर्ते आहेत त्यांना स्वतः रामानुजाचार्यांनी शिकवलं 21 वेळा. त्यांनी तेवढे अर्थ लक्षात ठेवले, ते त्यांनी तिसरे टीकेत एकत्र ग्रंथित केले. म्हणजे ह्याच्या लक्षात राहणं हेही कमालच आहे. प्रत्येक वेळेस 21 अर्थ सांगितले, वेगवेगळे अर्थ, पहिला अर्थ नाही दुसऱ्यांदा सांगितला, कळलं का? आणि ते लक्षात ठेवणं. आपली विद्या पुष्कळ अशी गुरुमुखातून म्हणजे सगळी लिहिलेली नाही आहे, काही वेळा लिखाणात काही नाही आलेलं, ते गुरु परंपरेने आलेलं असतं. असे जे अर्थ आहेत ते सगळे यांना सापडतात म्हणाले. तिथं बुद्धी जाते. बरी इंद्रिय येते मना, मन एकवटे पवना, पवनाचा एकना मिळवची लागे. त्याला काय मागचा योगभ्रष्ट असल्यामुळं काय होतं की त्याचे इंद्रिय आपोआप मनापाशी एकत्र येतात. मन येतो वायूपाशी, म्हणजे काय प्राणायाम आपोआप साधतो. तात्पर्य काय त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचे मनाचा इंद्रिय निग्रह आपोआप होतो, इंद्रियांचा निग्रह होतो, पवन लागतं, आपोआप सहजही गगना मिळायची लागे, म्हणजे ती समाधी आपोआप लागायला लागते. ऐसे नेणो काय अभ्यास आहे, तयारीची किती अभ्यास आहे, समाधी घर पुसे माणसाचे. याचं माणसाचं घर पुसत समाधी स्वतः येते की येतं पुढे. हे मागच्या जन्मात जर चांगला अभ्यास झाला असेल, म्हणजे जितका अभ्यास झाला त्याच्या पुढला अभ्यास या जन्मात होणार. तो हा जो होता चांगदेव, त्याचं हेच वैशिष्ट्य होतं की चांगदेवाला हे सगळं येत होतं. चांगदेवाचं तत्कालीन परिस्थितीत एकही विद्या राहिली नव्हती जी त्याने शिकलेली नव्हती. न्याय वेदांत मीमांसा तर शिकलंच होतं, पण योग जादू ते काय सगळं सोनं तयार करायची किमया वगैरे जे ते सगळं शिकलो. काही जण असंही म्हणतात ना की ज्ञानेश्वरी अजून 21 अध्यायाची, अजून 2-3 अध्यायाची ज्ञानेश्वरी स्वतंत्र आहे आणि त्याच्यात सोनं कसं तयार करायचं सांगितलंय असंही काही जण म्हणतात. आपल्या पुरतं फक्त 18 अध्याय आलेली, नाथ संप्रदायात 21 अध्यायाची, अजून 3 अध्याय स्वतंत्र आहे. तर असं ते सगळ्या विद्यार्थी शिकले तर आपोआप येतात त्या लोकांना. जाणे जे योगपीठाचा भैरव, काय हा आरंभरंभेचा वरू की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला. जणू काय योगपीठाचा भैरवच या रूपाने आलेला आहे, किंवा गौरव आरंभरंभेचा गौरव, वैराग्य सिद्धीचा अनुभव, वैराग्याचा अनुभव जो काय असेल तो या रूपाने प्राप्त झाला, असा तो जणू काही तो पुरुष तसा आपल्याला वाटायला लागतो. हा संसार उमा आणि ते पाप का अष्टांग सामग्री परिमळेचे धरीचे रूप चंदनाचे, चंदन जसं परिमळाचं रूप धारण करतो, म्हणजे सगळीकडे सुगंध जसं चंदनाचा आपला, तसं याच्या ठिकाणी हे संपूर्ण संसार त्याला संपूर्ण योगदीप म्हणून काम करायला लागतो. असं ते त्यात घेतो. तैसा संतोषाचा काय घडीला की सिद्ध भांडारीवणी काढीला, तिचे तेने माने रोडला साधक दशे. संतोषाचं जणू काही घडलेली मूर्ती असं वाटायला लागतं त्या माणसाकडे पाहिलं की, किंवा साधक दशे म्हणजे तिथं भांडार घेऊनच हा आलाय अशा प्रकारचा संपन्न झालेला हा दिसतो. कारण या जन्मात काही करावं लागतच नाही, मागच्या जन्मात बरंचसं आलेलं असतं असं आहे. म्हणून योगभ्रष्टात याचं तात्पर्य काय, प्रश्न काय विचार होता, अयती श्रद्धयोपेत हा योगात चलित मानस, हा असा प्रश्न होता की योगापासून जर तो भ्रष्ट झाला, चलित झाला तर त्याची गती काय होते. कान गती कृष्ण गच्छती, कोणत्या गतीला तो जातो. त्याला हे उत्तर आहे की त्याचा व्यर्थ जात नाही. हे त्याच्याच बाबतीत आहे असं नाही आहे. वस्तुता आपलं सुद्धा आपण एखादा या जन्मात काही थोडंफार शिकलं राहिलं तर ते व्यर्थ जात नाही, पुढल्या जन्मात ते येतं. म्हणून पुष्कळ वेळा जुने लोक काय होते की एखाद्या विद्यार्थ्याला येऊ न येऊ त्याला शिकवत बघत असायचे, त्यालाच घेऊन बसायची शिकवायची. आता आजच्या काळाच्या दृष्टीने विचार जर केला तर ते एकदम व्यर्थ गोष्ट काय, पण ते त्यांचा विचार करायचे का, तर या जन्मात नाही आलं तर याला पुढल्या जन्मात येईल, त्याच्यावर तो संस्कार त्याच्या आत्म्यावर करून ठेवायचा.
अशी जुनी लोकांची पद्धत होती. अशा पद्धतीने तर म्हणजे काय की तुम्ही एखादी गोष्ट केली, या जन्म एक वैशिष्ट्य कर्म मार्गाचं हे वैशिष्ट्य की कधीच किती फालतू कर्म करा तुम्ही आणि किती चांगलं कर्म करा, छोटं करा मोठं करा, ते कधीच व्यर्थ जात. ते फळ दिल्याशिवाय व्यर्थ जात नाही. त्याची ताकद असेल तर ते पुढल्या जन्मापर्यंत टिकतं, नसेल तर त्याची ताकद आत्ता असेल तर आत्ता देऊन टाकतं, पण ते व्यर्थ कधीच जात नाही. असा एक नियम आहे. त्या नियमानुसार हे योग प्रकार सुद्धा प्राप्त होतात.